थांबा जरा, आपण दुधी भोपळ्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. पण खरी चव आपल्या घरातील साध्या भाज्यांमध्येच लपलेली आहे. फक्त करण्याची थोडी पद्धत बदलली की भाज्यांची चवही एकदम बदलते. एकदा तुम्ही ही भाजी माझ्या या पद्धतीने करून बघा. तुम्हाला पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल आणि तुम्हाला पनीर नॉनव्हेजही फिकं वाटू लागेल यासमोर. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे आपण दुधी भोपळा घेतलेला आहे. वजनी प्रमाण हा अर्धा किलो दुधी भोपळा आहे. पण आपल्याला एवढा लागणार नाही, त्यामुळे मी याचे 2 भाग करून घेतलेले आहे. म्हणजे इथे आपण 1 पाव दुधी भोपळा घेतलेला आहे. सर्वात आधी याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर पूर्ण दुधी भोपळ्याची इथे मी आधी साल काढून घेणार आहे आणि नंतर मग याचे आपण काप करून घेणार आहोत. तर बघा, सर्व साल आपण काढून घेतलेली आहे. आता इथे पूर्ण ही जी साल आहे ती साल आपण आधी उचलून घेऊया आणि नंतर काप करून घेणार आहोत. तर इथे हा दुधी भोपळा जरी तुम्हाला आकाराने मोठा दिसत असला तरीही हा दुधी भोपळा छान कोवळा असा आहे. तर आता हा जो शेवटचा भाग आहे तो सर्वात आधी आपण काढून घेणार आहोत. आणि इथे दुधी भोपळ्याचे फार जास्त लहान असे काप करायचे नाही. मी तुम्हाला दाखवतेच त्या पद्धतीने पूर्ण आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे तुमचा दुधी भोपळा जास्त जाड निबर असेल तर मग यामध्ये बिया असतात. तर त्या बियांचा भाग जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. पण या दुधी भोपळ्यामध्ये अजिबातही बियांचं प्रमाण नाही. छान कोवळा लुसलुशीत असा हा दुधी भोपळा असल्यामुळे मला यातला मध्यभागीचा भाग अजिबातही काढायची गरज वाटली नाही. तर इथे आपण ज्या पद्धतीने बटाट्याचे काप करतो तसेच आपल्याला दुधी भोपळ्याचे एकसारखे असे काप तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे व्हिडिओत तुम्ही बघू शकता पूर्ण दुधी भोपळा आपला कट करून झालेला आहे. एकसारखे असे मी काप तयार करून घेतलेले आहेत. आता हा दुधी भोपळा एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि स्वच्छ तो धुवून घेणार आहोत. तर इथे आपण दुधी भोपळा तर कट केलेला आहे, पण आता भाजीसाठी लागणारं वाटण आधी तयार करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे असे जाडसरच चिरून घ्यायचे आहेत. कांदा इथे अजिबातही आपण भाजून घेतलेला नाही. कच्चाच कांदा इथे वापरणार आहोत आपण भाजीसाठी. तर इथे बघू शकता तुम्ही दोन्हीही कांदे आपण इथे जाडसर चिरून घेतलेले आहेत. इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे 2 लहान तुकडे घेतलेले आहेत. पाणी न टाकता हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि जास्तच याची पेस्ट अशी तयार करायची नाही आपल्याला. तर इथे वाटण हलकंसं जाडसरच ठेवायचं आहे. म्हणजे कांदा असा लागायला हवा, असा हातातही तुम्ही घेऊन बघितला तर जाडसरच कांदा ठेवायचा आहे. आता इथे 2 मध्यम आकाराचे आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो इथे जाडसर कट करून घेणार आहोत. तर या भाजीसाठी आपण टोमॅटो 2 मध्यम आकाराचे ठेवले, कारण भाजीला हलकीशी अशी आंबट चव यायला पाहिजे. तर टोमॅटोने छान भाजीचा फ्लेवर लागतो चवीला. तर इथे आता आपण टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घेतलेली आहे तयार. तर इथे आता आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. तर इथे आपण अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर या बेसन पिठामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि आलं जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे, पाव चमचा एवढं. चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी मी हळद घातलेली आहे आणि पाव चमच्यालाही थोडं कमी एवढं जिरं घेतलेलं आहे. तर यामध्येच आपल्याला पाव चमचा एवढी धना पावडर, त्याचबरोबर इथे पाव चमचा एवढंच आपण लाल तिखट घातलेलं आहे, त्यालाही थोडं कमी घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे बेसन पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. बेसन पीठ भिजवताना एकदमच पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे बेसन पीठ आपल्याला जसं आपण भज्यांसाठी बेसन पीठ भिजवतो त्याच पद्धतीचं बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला व्हिडिओत दाखवते मी, पाणी अगदी थोडं थोडं घालत आहे. तर इथे बेसन पिठामध्ये अजिबातही गुठळ्या झालेल्या नाही आणि बघा असं बेसन पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे. तर इथे दुधी भोपळा जो होता आपला कट केलेला तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्या दुधी भोपळ्यावर आपण भिजवलेलं बेसन पीठ पूर्ण घालून घ्यायचं आहे. इथे बेसन पीठ आपण पाव किलो आपण जो दुधी भोपळा घेतलेला आहे, तर त्या दुधी भोपळ्यासाठी आपण अर्धी वाटी बेसन पिठाचा वापर केलेला आहे. फार जास्तही बेसन पीठ इथे आपल्याला वापरायचं नाही. आता जे दुधी भोपळ्याचे काप तयार करून घेतलेले आहेत ते बेसन पिठामध्ये छान असे घुळवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आता आपण हे जे दुधी भोपळा आपण तयार केलेला आहे बेसन पिठामध्ये छान असा एकत्र करून, तर आता आपण तेलामध्ये सोडून याचे छान पकोडे तयार करूयात. म्हणजेच हा दुधी भोपळा जो आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे.
यावर जे बेसनाचं वरून जे आपण एक लेअर तयार केलेली आहे ती जाडसर तयार करायची नाही. हलकंसं फक्त कोटिंग यावर बेसन पिठाचं यायला हवं. म्हणजे खाताना दुधी भोपळ्याची सुद्धा चव लागायला हवी. तर आता आपण सर्व हे जे दुधी भोपळ्याचे काप आहेत ते तेलामध्ये घालून घेतलेले आहेत आणि छान याला सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे आणि मस्त दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे. लगेचच हे तळले जातात. तर इथे बघू शकता तुम्ही आपली जी पहिली बॅच आहे दुधी भोपळ्याची ती तळून झालेली आहे तयार आणि याचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने राहिलेले तळून घेऊया आधी. तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो दुधी भोपळा आहे तो छान तळून झालेला आहे. रंग किती छान आलेला आहे. राहिलेले आपले जे दुधी भोपळ्याचे काप होते ते सुद्धा आपण तळून घेतलेले आहेत. तर आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत. तर इथे भाजीसाठी कढईमध्ये तेल सर्वात आधी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्हाला तेल जास्त वाटत असेल तर कमी घातलं तरीही चालेल. तर इथे सर्वात आधी आपण भाजीसाठी घेतलेला आहे एक तेजपत्ता, त्याचबरोबर अर्धा इंच कलमी म्हणजेच दालचिनी, 2 लवंग आणि 1 हिरवी विलायची. आता तेलामध्ये हे सर्व छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे आपण जो कांदा, लसूण आणि आलं मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं ती पेस्ट पूर्ण आपल्याला यामध्ये घालायची आहे. आणि हे सर्व छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कारण कांदा इथे आपण भाजीसाठी कच्चाच वापरलेला होता. त्यासाठी कांद्याचा जो पूर्ण कचवटपणा आहे तो पूर्ण निघून जायला पाहिजे. तर आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर इथे कोरड्या मसाल्यांमध्ये सर्वात आधी आपण घालणार आहोत यामध्ये धना पावडर. 1 चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर पाव चमच्यालाही थोडी कमी हळद आणि 1 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट घेतलेला आहे. तिखट चवीला थोडं कमी असल्यामुळे जास्त घेतलेलं आहे. आणि अगदी पाव चमचा एवढी जिरा पावडर घेतलेली आहे. आता हे सर्व तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. सोबतच कांद्याचं जे वाटण आहे ते सुद्धा छान परतलं जाईल. आता वाटणातील तेल अजिबातही वेगळं झालेलं नाही. तर आता यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट आपण करून घेतलेली होती ती घालून घेणार आहोत आणि वाटण जोवर यातील तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेव्हाच ते वाटण छान परतलं गेलेलं आहे असं समजायचं. तर इथे जी टोमॅटोची पेस्ट आपण घालून घेतलेली आहे ती पण छान आपण परतून घेणार आहोत. तर आता हे सर्व सुरुवातीला एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. इथे गॅसची स्पीड मीडियम ठेवायची आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत आपण. असं झाकण ठेवून जेव्हा आपण वाफ काढून अन्न शिजवतो तेव्हा बघा ते चांगलं शिजलंही जातं आणि चवही छान लागते. तर इथे आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि वाटणातील तेल आता सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपल्या भाजीला छान आणखीनही क्रीमी असं टेक्स्चर यावं त्यासाठी आपण हॉटेल स्टाईल ही भाजी करत आहोत. तर त्यामध्ये दुधावरची आपण इथे मलाई घेतलेली आहे. तुम्ही फ्रेश क्रीमही वापरू शकता, पण इथे मी घरच्याच दुधावरची ताजी मलाई वापरलेली आहे. ती आता भाजीमध्ये छान आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. आता ही पूर्ण मलाई आपण बघा एकत्र करून घेतलेली आहे. यावरच आपल्याला आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही कोथिंबीरसुद्धा या वाटणासोबतच आपल्याला परतून घ्यायची आहे. नुसतं वरूनच कोथिंबीर न टाकता अशी वाटणामध्ये जर टाकली तर छान कोथिंबीरीची ही चव भाजीला लागते. आता आपल्या भाजीला छान दाटसरपणा यावा यासाठी चमचाभर यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर करत आहोत. तर हे बेसन पीठ आपण यामध्ये सर्वात शेवटी घातलेलं आहे. आता हे बेसन पीठ छान खमंग असं यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही बेसन पीठ छान एकत्र झालेलं आहे. परत यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. कढईने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, पण तरीही वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवून आपण. आणि आता 2 ते 3 मिनिटाची इकडे आपण मंद आचेवर एक वाफ काढून घेतलेली आहे. तर आता झाकण उघडल्यावर तुम्हाला बघू शकता तुम्ही छान वाटणातील तेल सेपरेट झालेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण यामध्ये कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. आता इथे पाणी एकदमच न घालता मी 2दा पाणी यामध्ये घातलेलं आहे. असं केल्यामुळे आपल्याला पाण्याचा एक अचूक अंदाजसुद्धा येतो आणि पाणी जर कमी वाटलं तर मग थोडं आपण घालूही शकतो. तर इथे बघा आता पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर कसुरी मेथी घालून घेणार आहोत आपण. तर इथे अगदी बघा पाव चमचा एवढी मी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे. आता भाजीला छान उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला आणि इथे भाजीला उकळी आली की यामध्ये आपल्याला तयार केलेले आपण जे
दुधी भोपळ्याचे काप होते तळून घेतलेले ते घालायचे आहेत. भाजीचा दाटसरपणासुद्धा इथे तुम्ही बघू शकता. आपण फक्त चमचाभर बेसन पिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे भाजीला दाटसरपणा खूप छान येतो. आता हे दुधी भोपळ्याचे काप घालून घेतल्यानंतर आपण भाजीला छान हे पूर्ण एकत्र करून घ्यायचे आणि आता वरून परत थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर इथे छान हॉटेल स्टाईल दुधी भोपळ्याची आपली ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी लवकरच ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.